आज ते एका चुकीमुळे ना या वानेराच्या पिल्लाचा जीवच गेला भाऊ. तर मित्रांनो, विषय असा होता, आजचा तिसरा दिवस आहे बरं का जॅकीला पाहायला चाललो आपण. एकट्याला पाहायचं म्हणल्यावर अख्खा दिवस कम पडन, त्याच्यामुळे आपल्या मित्रांना पण सोबत घेऊन टाकलं भाऊ. आणि आपण जॅकीला पाहायला चाललो होतो वागल्याच्या रस्त्यानं. जॅकी तर काय दिसला नाही बरं का, तेवढ्यात आपल्याला आपला राष्ट्रीय पक्षी दिसला, मोर. जसं आपण मोबाईल काढला तसं यांनी बी मोबाईल काढले होते भाऊ. ह्या मोराचं काम एवढं पटलं भाऊ, पाऊस नसताना सुद्धा नाचायचं काम चालू आहे त्याचं. आणि आता असा लपत चालला भाऊ, जसं काय जॅकीची वाट यायलाच आम्ही घरी नेणार आहे काय. आता जॅकीला ना या ऊसात बघायचं होतं आपल्याला, कारण एका मित्राचं म्हणणं असं होतं का जॅकी ना या ऊसातच राहतो. आता आपले बाकीचे मित्र त्या साईडनं गेलते आणि आपण ह्या साईडनं चाललो होतो. चायला आज जर जॅकी सापडा तर देवाला पहिले नारळ फोडावं लागेल. आता बघत बघत जवळपास पार नदीच्या जवळ आलतो आम्ही. आणि ऊसात शिरायला पण भी वाटत होतं, कारण की साईडनं सगळ्या तारी लावलेल्या होत्या. चायला अख्खा ऊस संपला, पण जॅकीचं काय तपास नाही लागलं भाऊ. आता नदीच्या पलीकडून जाऊ म्हणलं तर नदीला तर पाणी होतं मोकार. चायला म्हणलं पूल कायला बांधेल, मग या पुलावरूनच जाऊ म्हणलं. मग काय मी ना आपली गँग निघली बर का एका मागे एक. आता हे पूल बनवलं होतं बरं का पाणी व्हायसाठी, पण पाटाला तर पाणी नव्हतं भाऊ. या नावरतून चालायचं तर खाली काय करू राहिलं काय माहिती भाऊ. इडून तर नदीचा नजारा एक नंबर दिसायला लागला बर का. फायनली मग दुसऱ्या साईडला आलो ना, ऊसाच्या साईडनं निघलो बर का एका मागे. तेवढ्या चिचीच झाड दिसलं, मस्त पैकी कावळा कावळा चिचा तोडल्याचे खायला चालू केलं ना. चिचा खायला चांगलं लागत होत, त्याच्यामुळे किती मोठं तोडून बी घेतल्या भाऊ सोबत. म्हणलं त्या साईडनं जाऊ म्हणलं ऊसाच्या साईडनं, पण पुढं काय रस्ता नव्हता, त्याच्यामुळे परत अलीकडच्या साईडला आलो आपण. त्याच रस्त्याला लागत नाही याचे नाटक चालू झाले. येताना तर मालकाच्या साईडनं लपत आलता, पण जाताना मोकार पळत गेलो भाऊ आमच्यापासून. गावात येऊन बसत नाही तेवढ्यात आपल्याला मिथून दिसलं भाऊ. त्याच्यानंतर तेरे नाम मधला हिरो दिसलो भाऊ आपल्याला. आता हिरो तर साईडलाच होते, इकडे विलन मध्येच भांडणं चालू होते. आणि ह्या वानेराचा विषय असा आहे, कटेल वायरावर याचा पाय पडला आणि याचा जागेवर जीव गेला भाऊ. पाणी ते सगळं पाजून बघितलं, पण तरी बी काय हालचाल करायला तयार नव्हतं, कारण की त्याच्या पोटाला पण भरपूर मोठं काहीतरी लागलेलं होतं. मग मित्रांनी त्याला उचललं आणि मंदिराकडे नेलं भाऊ मारुतीच्या. तेवढ्यात तिकडे त्याची आई आली आणि त्याला न्यायचा प्रयत्न करीत होती. तिला माहिती याच्यात जीव नाही, पण शेवटी ती आई आहे नाही का. त्यांना पायसाठी जवळपास बरेच लोक पण जमलेले होते इकडे. मग मस्तपैकी जेसीबीनं पहिले गड्डा घेतला मारुतीच्या मंदिरा माग, त्याच्यानंतर टायल टोपीन ते घातलं त्याला, आणि एकदम जड मानानं त्याच्या अंगावर मस्त मातीन ते टाकली. गड्डान ते मोठा असल्यामुळे बाकीची माती ना मग जेसीबीनं टाकायचं चालू केलं. फायनली मग बुजून चालतं. मग मस्तपैकी वरती एक दगड ठेवला, त्याच्यावर गुलाल बिलाल टाकलं सगळ्यांना. मग मस्तपैकी पाया बिया पडल्या बर का. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.